नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने इथे आता सगळेजण सुभेदारांच्या घरी जमलेले असतात आणि त्यामुळे प्रेक्षकांनो खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार असतो. कारण इथे आता कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने माय लेकींची भेट होणार असते आणि मधुभाऊ स्वतः इथे सायलीची आणि प्रतिमाची भेट घडून आणतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने इथे सायली आणि प्रतिमा दोघीजणी एकत्र एकच पाळणा म्हणतात. तेव्हा इथे आता माय लेकी या जेव्हा एकच पाळणा म्हणतात तेव्हा सगळेजण त्यांच्याकडे बघतच बसतात आणि त्या क्षणी प्रेक्षकांनो मधुभाऊंनी इथे आता सांगितलेलं असतं की सायली हीच खरी तन्वी आहे आणि ती प्रतिमाताई आणि रविराज यांची मुलगी आहे. तेव्हा इथे सगळेजण जेव्हा पुरावा मागतात तेव्हा मधुभाऊंनी खूप मोठा पुरावा सादर केलेला असतो आणि तेव्हा सगळ्यांना कळलेलं असतं की इथे आपल्या घरामध्ये जी मुलगी सायली म्हणून वावरत होती ती सायली नसून ती खरी आपली तन्वीच आहे. या सत्याचा उलगडा आता मधुभाऊंनी स्वतः कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, मधुभाऊंना संशय आलाय की कदाचित सायली हीच खरी तन्वी आहे. त्यामुळे मधुभाऊ पुरावे गोळा करत असतात. कारण जर त्यांनी असं सांगितलं की सायली ही खरी तन्वी आहे तर मग कुणीही त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही. सगळेजण असंच बोलतील की प्रिया आता जेलमध्ये गेली आहे ना, म्हणून मधुभाऊ इथे खोटं बोलतायत. तेव्हा मधुभाऊंना आता जाणून घ्यायचं असतं की सायली ही जर तन्वी आहे तर मग तन्वी कशी होती, लहानपणीच्या अशा कुठल्या आठवणी मी त्यांना दाखवू जेव्हा सगळेजण माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवतील. तेव्हा मधुभाऊंना आठवण येते की लहानपणीचं गाठोडं सायलीचं माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये काही असे पुरावे असतील ज्याच्यामध्ये सायलीचा फोटोसुद्धा आहे, जो मी जर सुभेदारांना दाखवला तर त्यांचा विश्वास बसेल की सायली हीच खरी तन्वी आहे म्हणून. तेव्हा इथे मधुभाऊ पूर्ण आजीला विचारायला आलेले असतात की म्हणजे तुमची तन्वी जेव्हा हरवली असं तुम्ही म्हणता की त्यांच्या गाडीचा अपघात झाला, नेमका कधी त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता हे आता मधुभाऊंना जाणून घ्यायचं असतं. पण तेव्हाच इथे कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने खूप पाहुण्यांना आमंत्रण दिलेलं असतं. तेव्हा तेजस मानसी, इथे आता कला, अद्वैत सगळेजण घरामध्ये असतात. त्यामुळे पूर्णाजीला त्या विषयावरती काही बोलता येत नाही. मधुभाऊ आता विचार करत असतात की माझ्याकडे सायलीचा फोटो होता लहानपणीचा, तो फोटो मिळतोय का ते बघू दे. तेव्हा मधुभाऊ आश्रमामध्ये परत येतात आणि सगळीकडे ते गाठोडं शोधत असतात. तेव्हा त्यांना सायलीचं आणि प्रियाचं दोघींचंच गाठोडं मिळत नाही. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की याचा अर्थ माझा संशय खरा आहे. बरोबर प्रिया आणि सायलीचंच गाठोडं कसं काय गायब आहे. याचा अर्थ प्रियाला माहिती होतं की सायली ही खरी प्रतिमाताई आणि रविराज सरांची मुलगी आहे. म्हणूनच तिने जाताना सायलीची एकसुद्धा आठवण इथे ठेवलेली नाही आहे. जाताना ती दोन्ही गाठोडी घेऊन गेले जेणेकरून कुणालाही त्यांचं सत्य कळता कामा नये की सायली ही खरी तन्वी आहे आणि प्रिया एक खोटाडी आणि फ्रॉड मुलगी आहे. हे कुणाला कळायला नको म्हणून प्रियाने दोन्ही गाठोडी गायब केलेली दिसत आहेत. पण प्रियाला कुणी सांगितलं असेल की सायली ही खरी तन्वी आहे म्हणून, कारण म्हणूनच तिने दोन्ही गाठोडी गायब केली ना, असा प्रश्न इथे मधुभाऊंना पडलेला असतो. म्हणजे नक्कीच अशी कुठली तरी व्यक्ती आहे जी या संपूर्ण प्रकरणामध्ये इन्व्हॉल्ड आहे. अशी व्यक्ती कोण असेल असा विचार आता मधुभाऊ करत असतात आणि मधुभाऊ म्हणत असतात की आता पुरावे गोळा कसे करू. लहानपणीच्या तन्वीचा एकच फोटो माझ्याकडे होता आणि तो फोटो मी प्रियाकडे बघितला होता आणि तो फोटो जेव्हा मी प्रियाकडे मागायला गेलो तेव्हा तिने तो द्यायला नकार दिला. याचा अर्थ प्रियाच्या रूममध्ये लहानपणीच्या तन्वीचा फोटो मला सापडेल का, असा प्रश्न आता मधुभाऊंना पडलेला असतो. तेव्हा इथे मधुभाऊ आता ज्या वेळेला ते कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने सुभेदारांच्या घरी जातात तेव्हा ते हळूवारपणे प्रियाच्या रूममध्ये जातात आणि ड्रॉवर वगैरे चेक करत असतात. पण आता त्यातला जो एक कपाट असतो त्याचा दरवाजा लॉक केलेला असतो आणि त्याच्यामध्येच प्रियाने सगळे पुरावे लपून ठेवलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊंना प्रियावरती संशय आलेला असतो. तेव्हा त्यांना खात्रीच पटलेली असते की मला जे वाटते ते खरं आहे, त्याच्यामुळे आता मला बोललंच पाहिजे. लहानपणीची तन्वी नेमकी कशी होती हे मला आता संपूर्ण सुभेदारच सांगतील. पण आता इथे आता कृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे आता पाळणा वगैरे कुणीतरी गाळणार आहे, माझी सायलीच गात असेल, तेव्हा थोडा वेळ मला आता धीर धरावा लागणार आहे.
तेव्हा इथे कल्पना, त्याचबरोबर प्रताप काका, रविराज काका, प्रतिमा सगळेजण जमलेले असतात. त्याचबरोबर सुभेदार, किल्लेदार, चांदेकर, प्रभू सगळे एकत्र असे आलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, छान असा उत्साहात जल्लोषात कृष्ण जन्माष्टमी हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला असतो. आणि मग आता इथे कृष्ण जन्म होतो. मग आता पाळणा तर म्हणायला हवाच. तेव्हा इथे सायली आता जशी दरवर्षी 2 वर्ष तीच पाळणा गात असते, तेव्हा तिलाच आता पूर्णाजी पुढे करते. तेव्हा पूर्णाजी बरोबरच आता प्रतिमा आत्या असते. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की प्रतिमा, अगं तू सुद्धा पाळणा छान गातेस, ये ना तू सुद्धा पुढे ये. तेव्हा इथे प्रतिमा आणि कल्पना या दोघीजणी तर आता मैत्रिणीच असतात, एकमेकींचं ऐकणारच असतात. तेव्हा प्रतिमा नाही म्हणत नाही आणि सायली म्हणते, या ना प्रतिमा आत्या, मी तर म्हणते तुम्हीच पाळणा गा. 2 वर्ष मी गात होते, ह्या वर्षी मला तुमचा पाळणा ऐकू द्या. तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही, आपण दोघीजणी सोबत पाळणा गायचा. तेव्हा दोघीजणी आता इथे दोरी हातामध्ये धरतात आणि पाळणा म्हणायला सुरुवात करतात. दोघीही एकाच पाळण्याची सुरुवात करतात. तेव्हा दोघीजणी पाळणा गात असताना एकमेकींकडे बघत असतात. संपूर्ण सुभेदार कुटुंब हैराण झालेलं असतं की दोघीजणी मायलेकी एकच पाळणा कसं काय म्हणतायत. आता त्या मायलेकी आहे त्या आपल्याला माहिती आहे, मधुभाऊंना माहिती आहे, पण बाकीच्या लोकांना तर माहितीच नाही आहे. त्या लोकांना वाटत असतं की सेम टू सेम पाळणा, तीच चाल तेच बोल, म्हणजे कसं शक्य आहे. माहिती आहे की पाळणा लोकांना माहिती असतो, पण बरोबर प्रतिमा जसा गाते तशीच सायली गाते. दोघीजणी एकत्र अगदी समरस होऊन तो पाळणा म्हणत असतात. तेव्हा इथे आता सगळे शांत झाल्यानंतर, पाळणा गाऊन झाल्यानंतर पूर्णाजी म्हणत असते, सायली, अगं तुला हा पाळणा कसं काय माहिती. तेव्हा सायली म्हणते, मला तर लहानपणापासून हा पाळणा खूप आवडतो, मी लहानपणापासून गाते. हो ना मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अगदी बरोबर. तेव्हा प्रतिमा म्हणते की मी सुद्धा जेव्हा पाळणा गायचे ना, तेव्हा तन्वी माझ्या शेजारी बसलेली असायची आणि तिलासुद्धा हा पाळणा खूप आवडायचा. तेव्हा सायली म्हणते, हो ना, मलाही लहानपणापासून हा पाळणा खूप आवडतो, म्हणून तर मी दरवर्षी गाते ना. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणत असतात की साऊ बाळा, अगं तुला तो पाळणा का नाही आवडणार, कारण तुझी आई, तू जेव्हा लहान होतीस ना तेव्हापासून हा पाळणा तुझ्यासमोर गात होती. तेव्हा पूर्णाजी म्हणते, म्हणजे तेव्हा सायलीची आई कोण आहे, कुणाबद्दल बोलताय तुम्ही. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की मी माझ्या साऊबद्दल बोलतोय, म्हणजे तुमच्या तन्वीबद्दल. तेव्हा इथे मधुभाऊ आता सगळं खरं खरं सगळ्यांना सांगायला तयार असतात. आता कुणी विश्वास ठेवेल, कुणी नाही ठेवणार, कारण एवढं मोठं सत्य इतक्या वर्षानंतर समोर येणार असतं. पण मधुभाऊ म्हणतात, काहीही झालं तरीसुद्धा मी माझ्या साऊ बाळाला तिचे आई वडील मिळवून देणारच. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, माझी साऊ बाळ हीच तुमची खरी तन्वी आहे अन्नपूर्णा मॅडम. म्हणून तर बघा, दोघी माय लेकी एकत्र येऊन कशा पाळणा म्हणतायत. तेव्हा पूर्णाजी म्हणते, हे काय बोलताय तुम्ही मधुभाऊ, अहो तुमची प्रिया तर खरी तन्वी आहे ना. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, खोटाडी मुलगी आहे ती, अहो ती तन्वी कशी काय असू शकते. तुम्ही जर म्हणताय की लहानपणीची तन्वी ही खूपच जास्त सालस होती, खूपच जास्त छान होती, गोड होती, तर तुम्हाला खरंच असं वाटतं की ती प्रिया तुमची इथे तन्वी असू शकते की सायली तुमची तन्वी असू शकते, सांगा बरं मला. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, अहो मधुभाऊ, पण हे कसं शक्य आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, का शक्य नाही आहे, त्या प्रियाने तुम्हाला असे कुठले पुरावे दिले म्हणून तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवला. तेव्हा रविराज काका म्हणतात, तिने बरेचसे पुरावे दाखवले मला, तेव्हाच मी विश्वास ठेवला ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की जेव्हा आश्रमामधून प्रिया बाहेर पडली होती तेव्हा बरोबर 2 गाठोडी गायब आहेत. एक लहानपणीच्या तन्वीचं म्हणजे सायलीचं आणि दुसरं प्रियाचं. साऊचं आणि प्रियाचं 2 गाठोडी गायब आहेत. जर प्रियाला स्वतःचं गाठोडं न्यायचं होतं तर तिने एकटीचं न्यायचं ना. सायलीचं गाठोडं तिने का नेलं, कारण आश्रमामध्ये 2च गाठोडी आहेत जी गायब आहेत. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की याचा अर्थ एकच, की इथे प्रियाने जे सायलीचं गाठोडं चोरलं त्याच्यामध्ये जे पुरावे होते ते तुम्हाला दाखवले. साऊ बाळाचा लहानपणीचा एक फोटो माझ्याकडे होता, मी सगळीकडे शोधला पण तो मला नाही सापडला, कारण तो मी तिच्या गाठोड्यामध्ये ठेवला होता. तुम्ही मला लहानपणीच्या तन्वीचे फोटोज दाखवा ना. तुमच्या घरामध्ये मी सगळीकडे बघत होतो, मला आधी शहानिशा करायची होती, पण एकसुद्धा फोटो मला सापडला नाही. म्हणून मला तुमच्या घरामध्ये सायलीचा लहानपणीचा फोटो बघायचा आहे, तुमच्या तन्वीचा फोटो मला दाखवा. तेव्हा सायली म्हणते, 1 मिनिट मधुभाऊ. सायली स्टोरूममध्ये जाते आणि तिने जो इथे लहानपणीच्या तन्वीचा, अर्जुनचा आणि पूर्णाजीचा फोटो ठेवलेला असतो तो सायली आता घेऊन येते आणि म्हणते, हे बघा मधुभाऊ, ही आहे लहानपणीची तन्वी, खरंच ही मी आहे का. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो साऊ बाळा, अगं हीच तर तूच आहेस, तूच लहानपणी अशी दिसत होतीस, ती प्रिया कुठे अशी दिसत होती. तुम्हाला दोघींना मी लहानाचं मोठं केले,
जेव्हा तू मला सापडली होतीस तेव्हा तू 6 वर्षांची होतीस आणि जेव्हा प्रिया सापडली होती तेव्हा ती 4 वर्षांची होती. मग ती तुम्ही जसं म्हणताय की तुमची तन्वी 6 वर्षांची होती तेव्हा ती जर हरवली होती तर मग ती प्रिया कशी काय असू शकते? कारण प्रिया तर 4 वर्षांची होती. तेव्हा प्रेक्षकांनो, मधुभाऊ आता सत्याचा उलगडा करतात. मधुभाऊ म्हणत असतात की हेच तर मला तुम्हाला कधीपासून सांगायचं होतं. ही माझी तन्वी आहे, म्हणजे तुमची तन्वी ती माझी साऊ. ही माझी साऊ आहे जी या फोटोमध्ये आहे. जेव्हा मला ती सापडली होती सेम अशीच दिसत होती आणि तीच आहे ती. मी कधीही तिला विसरू शकत नाही. हीच ती मुलगी जी छोटासा असा स्कर्ट घालून म्हणजे तिने चनिया चोली घातली होती आणि ती मुलगी मंदिराच्या पायरीवरती रडत बसली होती. तिच्या हातामध्ये बाहुली होती. तिच्या सगळ्या आठवणी मी जपून ठेवल्या होत्या. तेव्हा इथे मधुभाऊ आता जी माहिती सांगतात तेव्हा कल्पना म्हणत असते की ज्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस होता त्याच दिवशी त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. ती तारीख आता कल्पनाने सांगितलेली असते 6 जानेवारी. तेव्हा प्रेक्षकांनो, 6 जानेवारी ही तारीख सांगितल्यानंतर मधुभाऊ म्हणतात आणि 6 जानेवारीच्या रात्रीच मला साऊबाळ मंदिराच्या बाजूला भेटली होती. तेव्हा इथे आता मधुभाऊ जेव्हा हे सत्य सांगतात सगळ्या सुभेदारांना खूप आनंद झालेला असतो. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असतात माझ्या तन्वीच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात बघा बघा माझ्या साऊच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे की नाही, आणि ते सुद्धा जन्मखूण आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊंनी सगळ्यांच्या समोर सगळे खरे खरे पुरावे सादर केलेले असतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात काही खोटं नाही आहे, सगळं खरं आहे, सगळं तुमच्या समोर आहे. बघा हवं तर तळपायावरती तुळशीपत्राची खूण, आवडीनिवडी दोघींच्या सारख्या, दोघीजणी सेम स्वयंपाक बनवतात, दोघींच्या हाताला तीच चव आहे आहे की नाही. आणि सायलीबद्दल इथे आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की प्रतिमाबद्दल तिला किती ओढ आहे. प्रतिमाला तिच्यामध्ये आईचा भास होतो. तिच्या स्पर्शामुळे माझी साऊ कोमातून बाहेर आली आहे. या सगळ्याच गोष्टी नजरेआड करण्यासारख्या नाही आहेत. तुमचा विश्वास बसत नाही आहे का? मी खोटं का बोलू? समोरासमोर मी तुम्हाला पुरावे दिलेत. तेव्हा अर्जुन म्हणतो आणि तरीसुद्धा तुमच्या सगळ्यांचा विश्वास बसत नसेल तर आपण इथे सिनियर आणि सायलीची DNA टेस्टसुद्धा करू शकतो, म्हणजे तुमचा विश्वास बसेल. तेव्हा इथे आता रविराज काका तर तयारच होतात प्रेक्षकांनो, कारण त्यांना सायली हीच आता मुलगी हवी असते. आणि जेव्हा मधुभाऊ म्हणतात की सायली हीच खरी तन्वी आहे तेव्हा रविराज काका आणि प्रतिमा या दोघांना खूपच जास्त आनंद झालेला असतो. कारण मग ही प्रिया त्यांची मुलगी नाही आहे हे सिद्ध होतं. प्रिया एक खोटारडी मुलगी आहे आणि जर ती माझी मुलगीच नाही आहे तर मग माझी इज्जत कशी काय गेली? माझी इज्जत गेलेली नाही आहे. जरीसुद्धा त्या फ्रॉड मुलीची ओळख माझी मुलगी म्हणून सगळीकडे झाली असेल, पण जर ती खरी माझी मुलगीच नसेल तर माझी इज्जत गेलेलीच नाही आहे. कारण जर सायली माझी खरी मुलगी असेल तर तिने तर माझी इज्जत वाढवली आहे असं रविराज काकांना वाटतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे मधुभाऊंनी आता सगळे पुरावे दिलेले असतात, अगदी सगळे, ज्याच्यामुळे सायली ही खरी तन्वी आहे हे सत्य आता सुभेदार किल्लेदार या दोन्ही कुटुंबाच्या समोर आलेलं असतं. आणि त्यामुळे इथे प्रतिमाला तर भरभरून आनंद होतो. प्रतिमाची खूपच इच्छा असते की सायलीसारखी मुलगी ही तिला तन्वी म्हणून हवी असते आणि आता ते सत्य तिच्या समोर आलेलं असतं. प्रिया ही एक फ्रॉड मुलगी आहे आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे, ती जेलमध्ये गेली आहे. पण आता इथे एवढं मोठं सत्य त्या सगळ्यांना सुख देऊन गेलेलं असतं. म्हणजे इथे जखमेवरती हळूवारपणे कुणीतरी अगदी मलम लावावं त्या पद्धतीने सगळ्यांचं दुःख बाजूला झालेलं असतं. प्रियाची कुणालाही आठवणसुद्धा येत नाही, इतकं मोठं सत्य इथे मधुभाऊंनी आता त्या लोकांना सांगितलेलं असतं. इथे आता तन्वीचा फोटो लहानपणीचा त्यांच्याकडे नसतो, पण सुभेदारांकडे तरी असेल याची खात्री मधुभाऊंना असते. आणि मग मी तो फोटो बघेन आणि सगळ्यांना सांगेन की माझी साऊ ही खरी तन्वी आहे की नाही. मधुभाऊ सगळ्यांना पटवून देतात की आश्रमामधून बरोबर 2 गाठोडी गायब कशी होतात, म्हणजे माझ्या साऊचं आणि प्रियाचं. म्हणजे प्रियाला नक्की कुणी सांगितलं असेल की सायली ही खरी तन्वी आहे आणि म्हणून प्रियाला खोटी तन्वी बनवून तुमच्याकडे कोण घेऊन आला असेल, असं तिला कोणी करायला सांगितलं असेल, असा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आता या गोष्टीची सुद्धा शहानिशा होणार असते की जर प्रियाला माहिती होतं की सायली ही खरी तन्वी आहे म्हणून तर तिने आश्रमामध्ये जाताना 2 गाठोडी गायब केली, मग तिला हे सत्य कुणी सांगितलं असेल की सायली ही खरी तन्वी आहे आणि आता तन्वीचं गाठोडं चोरून तुला त्या किल्लेदाराच्या घरामध्ये खरी तन्वी बनून जायचं आहे,
असं प्रियाला कोणी सांगितलं असेल असा प्रश्न उभा राहिलेला असतो. तर प्रेक्षकांनो, सुभेदारांच्या घरामध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आता कृष्णाचा जन्म तर झालेलाच असतो, पण नव्याने तिथे सायलीचा जन्मही झालेला असतो. कारण सायलीला आपले आई-वडील, खरे आई-वडील मिळालेले असतात.